झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर आपलं पुन्हा स्वागत। आपण पाहताय झी 24 तास प्राइम वॉच। आपल्यासोबत आहेत प्राध्यापक श्याम मानव। श्याम सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या जाहिरातींचा आपण उल्लेख केला होता, अंधश्रद्धेला चालना देणाऱ्या ज्या जाहिराती असतात किंवा आपण ट्रेनमध्ये सर्रास बघतो बंगाली बाबांच्या जाहिराती आपल्याला दिसतात, मुळात या जाहिराती आक्षेपार्ह आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि आक्षेपार्ह जर असतील तर त्या अशा बाबांवर कारवाई व्हावी यासाठी तुम्ही किंवा तुमच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार कधी केली आहे का? खरं म्हणजे गेले 30 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन मी स्वतः व्यक्तिशः आणि माझ्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी जवळपास काही हजार मांत्रिक बाबांना एक्सपोज केलेला आहे। आज अडचण अशी आहे की एकदा अनेक बाबांना अटक करवली पोलिसांच्या माध्यमातून। आपल्याजवळ आज जे कायदे आहेत त्यामध्ये ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, ज्यामध्ये जर एखादा बाबा बंगाली मांत्रिक असेल किंवा एखादा बाबा असेल किंवा मांत्रिक असेल किंवा देवी अंगात येणारी बाई असेल, ती जर असा दावा करत असेल विशिष्ट रोगाचं नाव घेऊन की हा रोग मी दुरुस्त करते, तर तिला तो ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट लागू होतो, अन्यथा लागू होत नाही। मग उरतं ते एकमात्र कलम म्हणजे 420 कलम। आता आयपीसीच्या 420 कलमाची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की उद्देश सिद्ध व्हावा लागतो, म्हणजे फसवण्याचा उद्देश होता असा। आता हा बाबा कसा सुटतो? आम्ही अनेक केसेस दाखल केल्या 420 कलमाखाली, जवळपास 200 तरी केसेस ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट खाली दाखल केल्या। पोलिसांनी अटक वगैरे केली, पण पुढे काय झालं त्याचं? पुढे या केसेस सुटायला लागल्या, त्यामुळे आम्ही घाबरायला लागलो या पद्धतीच्या केसेस दाखल करायला। कारण जो एखादा बाबा समजा त्याने 500 रुपये घेतले आणि फसवलं म्हणून आपण केस दाखल केली, तो काय म्हणतो की मी 500 रुपये घेतले, बरोबर आहे। तो हे म्हणतो की मी पूजा करणार होतो देवाची, मी देवाची पूजा केली, देवाला प्रार्थना केली की या माणसाचं भलं कर, आता त्या माणसाची समस्या सुटली नाही, देवानी केलं नाही, तर मी काय करू? आणि न्यायमूर्ती म्हणतो बरोबर आहे, याचा फसवण्याचा उद्देश नव्हता आणि पूजा कबूल केली होती। नक्की श्याम सर, याचा अर्थ असा म्हणता येईल की कायद्यातल्या पळवाटांमुळे या बाबांचं फावतं। पुन्हा वेळ झाली आपल्या छोट्याशा ब्रेकची, मात्र ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत जादूटोणा विरोधी विधेयक जे आहे ते मंजूर करायला सरकार का कचरते, त्या सरकारवर कोणाचा दबाव आहे का, याविषयी आपण बोलणार आहोत। घेऊया एक छोटासा ब्रेक। झी 24 तास एक पाऊल पुढे।